नमस्कार. देवा वेगळे कोणी नाही, ऐसे बोलती सर्वही, परंतु त्यांची निष्ठा काही तैसीच नसे. 33वी ओवी दासबोध नित्यपाठ ही 4थ्या दशकातील 8व्या समासातील 19वी ओवी आहे. यात समर्थ रामदासांनी जे समाजात आजकाल थोडंसं सुरू असते की जे काही गडबड सुरू होती परमार्थाच्या नावाखाली, त्यावर यांनी बोट ठेवलेलं आहे की देवा वेगळं कोणीच नाही असं सगळेजण म्हणतात, पण त्यांची खरोखर निष्ठा तशी आहे का? कारण की काय असतं की एक शुद्ध परमार्थ जगणं ठीक आहे, आणि बरेचदा ते शुद्ध परमार्थ जगणारे मॅक्सिमम मिडल क्लास राहू शकतील, जास्ती करून गरीब किंवा असेच असतात. 99.99% लोक. अतिश्रीमंत कसं झालं आपल्याला माहितीच आहे, त्यामुळे त्यांच्याबद्दल आणि पॉवर आणि पैसावाल्या लोकांचं आपण बोलायचंच नाही, म्हणजे इनडायरेक्टली ते म्हणतात. ठीक आहे, तर ते बोलतात तसं, पण त्यांचं वागणं बोलणं चांगलं आहे की नाही, की त्या यांची जी फूटपट्टी दिलेली यांचे जे कॅरेक्टर्स आहेत त्याच्यात बसतात की नाही असं बघायला पाहिजे. आणि तरच आपल्याला समजतं की त्यांची निष्ठा पण तशी आहे. 24 तास ते भगवंताच्या सेवेतच असतात असं आपल्याला कळतं. आणि जर का नसेल तर मग आपण त्यांचे जे टेम्पलेट आहे, समजा आजकालच्या काळात बोलायचं तर त्याच्यात आपण फिट बसत नाही असं समजावं. देर इज नो परफेक्ट टेम्पलेट, की परफेक्ट टेम्पलेट असं नसतंच की या असं सगळं काही ना काहीतरी गडबड कमी जास्त सगळ्यांमध्ये राहणार. पण त्यातल्या त्यात खरंच ती व्यक्ती 24 तास भगवंताशी डिवोटेड आहे की नाही ते आपल्याला कळतं, म्हणजे समाजाला कळतं. आणि आपल्याला जास्ती कळायला पाहिजे आपल्या बाबतीत की आपण खरंच 24 तास भगवंताशी डिवोटेड आहे का, की त्यांचं जाऊ दे, आपण आपलं बघायचं, आपली निष्ठा बरोबर आहे की नाही, आपण स्वतःला परखावं. आणि आपण आपल्या परखण्यात खरे उतरणं हे जास्ती महत्वाचं आहे. आपण आपली निष्ठा भगवंतावर जास्ती पक्क करावी असं समर्थांना म्हणायचं, की जेणेकरून 24 तास भगवंताशी एकरूप होऊन आपण योगी होऊन भक्त होऊन पूर्ण जन्मभर भगवंताची सेवा करत राहायला पाहिजे एकनिष्ठेने, असा त्यांचा मेसेज आहे. कारण की समाजात गडबड सुरू असते, पण ते जे करतात ते आपल्या हातात नाही. आपल्या हातात आपली निष्ठा ठेवणं, आपण 24 तास योगी होऊन भक्त होऊन काम करणं ते आहे. तर ते आपण ते मात्र बरोबर करायला पाहिजे एकनिष्ठेने, असं त्यांचं मत आहे. तर तसं आपण जीवन जगायचा प्रयत्न करूया एकनिष्ठेने. धन्यवाद.